मोठा व्लॉग कसा काही आला तुमचा, तर चला आपण ऑन द वे. आज काय होतं आपल्यासोबत, मला एक गोष्ट सांगा गाईज, खरं सांगतो, कमेंट मध्ये मला एक कमेंट पाहिजे यार. असं नाही की कोणी पण बोलत असतं, ते माझे जवळचे असो, भले मॅनेजर असेल, कोणी पण तुम्ही बघताय ना ब्लॉग, मला एक गोष्ट कमेंट करा यार. किंवा आपले कॉन्टेंट स्क्रिप्टेड येऊ द्या, खरंच मला विचारूसं वाटतंय तुम्हा सर्वांना. म्हणून आजचा ब्लॉग आहे असा सिटी रॉ टफ राईड. म्हणजे सो कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल साईड कुपर ब्लॉग्स. आजचा आपला होणार आहे मस्त की मोठं ब्लॉग. हर हर महादेव. चला निघूया. आज तुम्ही बोलाल की आज अचानक असा मोठं ब्लॉग कसा काही आला तुमचा. सो त्यामागचं एक रिझन आहे. आपला काल एक ब्लॉग आला नाहीये बिकॉज ऑफ सम इश्यूज. जसं आपल्या येतात काय काय इश्यूज, म्हणजे प्रत्येक कॉन्टेंट क्रिएशनला काय ना काय फॅमिली इश्यूज, हॉस्पिटलाइज इश्यूज काय ना काही असतात. त्याच्यामुळे तिथे पूर्णपणे देऊन व्हिडिओ मध्ये नाही देता येतो. तो एक असो, भले तो डेली करणारा असो कसा असो, प्रत्येकाला येतो. तो त्यामध्येच होतं कालचं. त्याला तो एक पार्ट ऑफ डे होता. तो एक दिवस निघून गेला. तो दिवस सोडून आज एक नवीन दिवस, नवीन सुरुवात म्हणून आज बोललो चला मोठं करूया. आणि आज आपलं थोडस काम पण आहे, मस्त की जायचंय आणि कुरिअर करायचंय. जे तुम्ही बघितलं कर्ण कलेक्शनचं आपण ऑर्डर्स मारले, ज्या डिझाईन्स वगैरे केले, त्याचं कुरिअर करायचं आपल्याला. ते कुरिअर करायचं बाकी आहे. आणि थोडस डॉक्टरकडे पण जाऊन यायचं आहे, कारण की माझी तब्येत अजूनही डाऊन आहे डोळ्याच्या ह्याच्यामुळे. थोडस म्हणतात ना की शरीरामध्ये ताकद कमी असल्यासारखं फील होतं मला. तरी पण मी तुमच्या समोर आलोय एक मोटोला घेऊन. मी अक्षरशः जसं झोपेतून उठलो तसं माझी हालत थोडीशी खराब वाटली मला. आपण जे म्हणतात ना की ढेकर वगैरे, किस को पता है बे, ढेकर वगैरे ते सगळ्यांनाच माहिती असेल ना. ढेकर हा मराठी शब्द बोलतात त्यांना. तो असं ते जे येत होतं ते असं आंबट उमस उमस सारखं वाटत होतं. हा सूर्यदेवतांनी स्वागत केलं संध्याकाळचं. सो त्याच्यामुळेच थोडस होतं, बट बोललो नाही भाई, कुरिअर पण करायचं आहे, कामं पण पडलेत आणि मी काही कॉन्टेंट पण नाही आणलाय. सो मला त्याचं काम करायचं आहे काही करून पण. बोललो चला निघूया आपण रॉकीला घेऊन. हा गाईज बघा कसा बसला दादा. इज्जत आहे दादाला, इज्जत आहे. फुल बिंदास बघतोय, फुल बिंदास बसला. चला. अरे यार छोट्या रस्त्यातून कधी पण गाईज तुम्ही जर ओव्हरटेक करताय ना, तर काही करू नका. कधीही काही होऊ शकतं. आता मला या रस्त्याची सवय आहे. आणि एक तुम्हाला खासियत सांगू, जेव्हा पण तुम्ही हेल्मेट घालता आणि हेल्मेट पूर्ण पॅक असतं ना, तेव्हा तुम्हाला समजत नाही की नेमकं हे आहे काय ते स्पीड. बाईकचा जो स्पीड असतो तो लगेच अंदाज लावता येत नाही. ती गोष्ट आहे. बघूया. तर चला आपण ऑन द वे. आज काय होतं आपल्यासोबत, ऍक्च्युअली ना आपल्याला स्क्रिप्टेड. मला एक गोष्ट सांगा गाईज, खरं सांगतो, कमेंट मध्ये मला एक कमेंट पाहिजे यार. असं नाही की कोणी पण बोलत असेल, ते माझे जवळचे असो, भले मॅनेजर असेल, कोणी पण तुम्ही बघताय ना ब्लॉग, मला एक गोष्ट कमेंट करा यार. प्रत्येकाने कमेंट करा. मग ते माझ्या बहीण असेल, तो भाव असेल, शर्मा असेल, कोणी पण तुम्ही जे ब्लॉग बघताय ना भाई, मला फक्त एक कमेंट करा प्रत्येकाने की आपले जे ब्लॉग्स आहेत ते मी स्क्रिप्टेड आणू की जे मला, मी म्हणतात ना की आतून मनातून जे बोलूसं वाटतं ते बोलू. मोठं व्लॉग स्पेशली की जे आहे ते स्क्रिप्टेड आणू की कसं आणू. मला जरा एक कमेंट, जास्त वेळ नाही लागला, एक कमेंट. प्रत्येकाने कमेंट बोलतो मी, प्रत्येकामध्ये मॅनेजर तुम्ही आहात, शर्मा भाव आहे, करण आहे, सगळे जेवढे बघतात ना तेवढंच ज्यांना वाटतं ना की काय तुमचं काय मत आहे ते सांगा की भाई आपले जे कॉन्टेंट आहे ते स्क्रिप्टेड आणायचे. मग स्क्रिप्टेड आणण्यासाठी मग मला बरेचसे AI टूल्स युज करणार ते आहेच. किंवा आपले कॉन्टेंट स्क्रिप्टेड येऊ द्या की भाई आपले रफ टफ जे असतात ते येऊ द्या. ते मला जरा कमेंट करा. कारण का आज खरंच मला विचारूसं वाटतंय तुम्हा सर्वांना. म्हणून प्रत्येकाला कॉल करून विचारण्यापेक्षा मला ह्या ब्लॉगच्या कमेंट मध्ये सांगतो की प्रत्येकाने थोड्या कमेंट्स पण येतील आणि मला खरंच सगळ्यांचं समजेल की नेमकं काय करायचं काय नाही ते. ओके. आजचा ब्लॉग आहे असा सिटी रॉ टफ राईड. म्हणजे सिटी रॉ राईड बोलू शकतो आपण याला. रॉ राईड आहे. आपण हे नाहीये काय म्हणतात ते स्क्रिप्टेड नाही आजचं, त्याच्यामुळेच. हो हो. नाही तुम्हाला एक सांगू, इकडे ना तेव्हा काय चाललेलं आहे, स्वामींचं मठ आहे आतमध्ये इथे, चंदनवाडी. जर कोण असेल चंदनवाडीच्या साईडचं त्यांना पण माहिती आहे की इथे मठ आहे स्वामींचं. सध्या तरी मी जातोय एक हरिनिवास सर्कल साईडला, जिथे मी कुरिअर करतो नेहमीप्रमाणे. तिथे जाणार. बघा काय साला मला हेच नाही समजत आहे यार की भाई तुम्हाला पाठच्या गाड्या दिसतात की नाही, हेच नाही डोक्यात येत आहे काय यार. तुला ते एवढंच बाजूला जायचं, थोड्या वेळाने जा ना. तो
मोबाईल मध्ये लोकेशन टाईप करतोय. हा या पप्पा ते आता गाड्यानं येऊन काय बोलायचं राव यांना पण. व्यर्थ आहे, व्यर्थ. ओ ये चला गाईज, मी असं ना आतमधल्या रोडनी जातोय त्यामुळे जास्त गाडी आरामातच जाणार आहे आपली. कसाळी तलाव भाई इथं आहे ना, इथे मांजर वार आहे भाई, खतरनाक आहे. भरपूर मांजर आहेत. आणि मला ठाण्यातून इकडच्या नियर बाय कोण जर माझा ब्लॉग बघत असेल तर मला एक प्रश्न पडलाय. कसाळी तलाव मध्ये ज्या मांजर छोटे छोटे पिल्लूस वगैरे आहेत त्या आपण घरी घेऊन जाऊ शकतो का, असा प्रश्न पडलाय मला. तर कोण असेल तर कमेंट मध्ये सांगा. हो नाही असेल ना घेऊन परमिशन काय माहिती ना आहे की नाही, पण घरी घेऊन जाऊ शकतो का परमिशन. काय लोक असं ना अडॉप्ट करायचं वगैरे, सो त्यासाठी. बाकी काय विषय ना आपला. ओ माय गॉड, सिलेंडर कसले ते केवढ्यात वाटले बघा. खरं सांगू भावानो, मला ना तुमच्याशी असं बोलायला हे असं चांगलं वाटतं. स्क्रिप्टेड झालं ना म्हणजे ते भाई हे होतं की भाई मी काय एक मूवी बनवतो किंवा हे करतो तसं वाटतं. मग मी जरा तो विषय घेतला त्यासाठी की भाई कमेंट करा की नेमके काय करायचं आणि काय नाही. सो पार्ट ऑफ दिस आपण होतो चाललोय मगाशी जसं बोलल्याप्रमाणे की आपण कर्णा कलेक्शनच्या टी शर्टचे ऑर्डर आलेले ते कुरिअर करायला चाललोय. ऑलमोस्ट एक 5 मिनिटावरती आपलं अंतर आहे. ते कुरिअर करून एक दवाखाना करायचा आणि एक काम होतं रॉकीचं, पण ते आज करू नको करू असं चाललंय. बघूया, जर झालंच तर वेल अँड गुड, नाही झालंच तर अजून वेल अँड गुड. म्हणजे वेल अँड गुड म्हणजे नंतरच्या ब्लॉग्स मध्ये ते घेऊ शकतो आपण. बाईक साठीच आहे, रॉकी साठीच आहे स्पेशल ते. सो बघूया आपण. भाई आज काय चाललंय का, आज ट्रॅफिक म्हणजे गाईज, जर कधी तुम्ही अशी गाडी चालवताना असं ट्रक चाललाय आणि समोरून गाडी तर नका टाकू. काय काय जण काय करतात, जाताना गपकन अशी गाडी टाकतात. नाही भाई, मग समोरचा पण अडला जातो. परत ते ट्रॅफिक कशाला. 2 मिनिटं होल्ड करा, पोहोचलात मग तुम्हाला जसं जायचं तसं. भाई साफ गरमी आणि गरमी आणि गरमी. भाई इव्हिनिंग झाले, मला दिसत असेल 6 वाजले 6, पण गरमी काय पाठलाग सोडत नाही राव. सिरियस आहे, गरमी काय पाठलाग. अरे भाई जून महिना आला यार, नोटीस केला का काय तुम्ही सर्वांनी. थांब भाई थांब, हेडी समोरून गाडी येते तरी पाठून हॉर्न देतोय. थांब 2 मिनिटं थांब. पोहोचलो नेहमीच्या ठिकाणी अंजनी कुरिअरला. सॉरी अंजनी बोलतोय, तिरुपती कुरिअर काय, सॉरी सॉरी सॉरी, तिरुपती कुरिअर. कुरिअर करूया मस्त की, नेऊया टायमात आलो. कुरिअर वगैरे झालाय, आता आपण निघतोय दुसऱ्या ठिकाणी तिकडे आपल्याला जायचंय, ते जाऊया. ओके जास्त उशीर करण्याचं. ओके रेडी. घरी आलो. सीन सांगतो तुम्हाला, मोटोला का नाही पुढे गेला. हे बघा, हे दिसतंय तिथलं ते मी कॅमेऱ्याला अडकवतो असं स्क्रू असतो, तोच भाई पडला कुठेतरी. म्हणजे कॅमेरा मी काढला तात्पुरता, भेटतच नाही आता कुठे आहे तो. शे लफडा हो गया रे, क्या हो गया. ब्लूटूथ तरी बंद करतो भाई, खूप घाणेरडा पोपट झाला आहे. आता नवीन मागवायला लागेल मला परत. काय माहिती काय चाललं आहे भाई, समजत नाही. आज कुठेतरी जाऊन बोला मोटो ब्लॉग बनवूया चांगला, आणि ही अवस्था झाली. हे क्या हो गया भाई, ऐसे कैसे हो गया. चला गाडी जाऊया, काय ऑप्शन नाही.